आपण पाहत आहात आपल्या हक्काचं न्यूज चॅनल एम24 तास। अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप। आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य, कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी, बेकरी प्रोडक्शन, दुग्धजन्य पदार्थ, रोजच्या वापरातील मसाले, कोल्ड ड्रिंक्स, प्लास्टिक वेअर्स, देवपूजेचे साहित्य, सर्व प्रकारची लोणची, पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळप। मग वाट कसली बघता, या, पहा आणि खरेदी करा। आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळप फाटा कुरळप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 9975 96 28 91 आणि 9975 55। कुरळप हनुमान यात्रा ही मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। मागील 3 दिवसापासून इथं अहोरात्र सगळे कार्यकर्ते झटत आहेत। काल रुद्राभिषेक इथं पार पडलेला आहे। आज जन्मकाल मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। या संदर्भात आणखी विविध कार्यक्रम काय होणार आहेत या संदर्भात सांगण्यासाठी आज आपल्यासोबत यात्रा कमिटी अध्यक्ष अशोक पाटील तात्या आपल्या उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की कोणते कार्यक्रम पार पडणार आहेत आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या कुस्त्या सुद्धा इथं पार पडणार आहेत। सर्व भाविकांना हनुमान जन्मोत्सवाच्या हनुमान यात्रा कमिटीतर्फे खूप खूप शुभेच्छा। आमच्या गावचं ग्रामदैवत, आज या ग्रामदैवताचा जन्मोत्सव सोन्याच्या पाळण्यात अतिशय उत्साहात पार पडला। आज आमच्या गावची यात्रा, काल लघु रुद्राभिषेक, होम हवन काल कार्यक्रम पार पडला। आज जन्मोत्सव पार पडला। आज रात्री आतिषबाजी, तसेच लंकादहन, तसेच पर दुसरी दिवशी आंतरराष्ट्रीय कुस्त्याचे मैदान आयोजित केले आहे। आज कुरळप नगरीत भारत व इराण हा सामना रंगणार आहे। तसेच 16 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम गौतमी पाटील यांचा आयोजित केला आहे। तरी सर्व हनुमान भक्त व सर्व ग्रामस्थ आणि सर्व परिसरातील सर्व हनुमान भक्त यांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। आपल्यासोबत आता ज्येष्ठ नेते बीटी पाटील आबासाहेब आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घ्या की कशा पद्धतीने तयारी केलेली आहे। काय सांगा हनुमान यात्रेनिमित्त एक फार मोठ्या प्रमाणात यात्रा आपल्या भरत आहे आणि उत्साह संपन्न होत आहे, तर कशा पद्धतीने तयारी इथं केलेली आहे 2-3 दिवसापासून कार्यक्रमाबरोबर? फार मोठी आजपर्यंत कधीही आपल्या इतिहासात कुरळपच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात यात्रा कधीही भरलेली नाही। त्या पहिल्या दिवशी सगळं विद्युत रोषणाई केली गेली। दुसऱ्या दिवशी लघुरुद्र महाभिषेक मंदिरात पार पडला। आता आजच्या दिवशी सकाळी हनुमान जन्मकाळ चांगल्या उत्साहात, सर्व हनुमान भक्तांच्या उत्साहात साक्षीने पार पडला। तसेच आज संध्याकाळी आपलं जे पूर्वपरंपरा चालत आलेलं आहे, औषधाचं जे आतषबाजी आहे ते लंकादहन हे संध्याकाळी होणार आहे। उद्या सायंकाळी आंतरराष्ट्रीय कुस्त्याचं मैदान कुरळपमध्ये भरवण्यात आलेलं आहे की जे आजपर्यंत कधी इतिहासात असं मैदान भरलं नाही। भारत इराण अशा कुस्त्या होणार आहेत। तसेच 16 तारखेला एक लोकांच्या करमणुकीसाठी, महिला असून दे, त्या पुरुष असून दे, युवक असून दे, यांच्या आग्रहास्तव गौतमी पाटलांचा जी कधीही आपल्या भागात आलेली नाही, ती नृत्यांगना आहे, कधीही आपल्या भागात आलेला नाही, त्याचा कार्यक्रम आपण एवढं खर्च करून सुद्धा आपल्या गावात आपण ती प्रथमच आपल्या ह्या भागात प्रथमच आपण तिला आणलेला आहे। तर 16 तारखेला तो करमणुकीचा कार्यक्रम आहे। तर सर्व हनुमान भक्तांना, सर्व भाविकांना, बंधू भगिनींना, वृद्ध माता पित्यांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमात उपस्थिती दाखवावी व ह्या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आपलं जे सोन्याच्या पाळण्याचं जे काम अपूर्ण राहिलेलं आहे त्याला सुद्धा तात्यांनी जसं आव्हान केलं तसं फुलाची पाकळी ज्या लोकांनी राहिलेलं आहे त्या सर्वांनी मदत करावी अशी मी विनंती करतो व थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्यासोबत कुरळप ग्रामपंचायतचे सरपंच, लोकनियुक्त सरपंच डॉक्टर मदन शेट्टे साहेब आहेत। त्यांच्याकडून जाणणार आहे की ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत आणि कशी व्यवस्था त्यांनी केली आहे। फार मोठ्या प्रमाणात एवढी यात्रा आपल्या संपन्न होत आहे। आंतरराष्ट्रीय कुस्ती लेवलची कुस्त्या सुद्धा इथं पार पडत आहेत, तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं आहे? सर्वप्रथम माझ्या सगळ्या गावाला मी हनुमान यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो।
खरोखर एक अभूतपूर्व सोहळा मागल्या वर्षीपासून सोन्याच्या पाळण्यात जन्मोत्सव होतोय. त्या जन्मोत्सवासाठी आमच्या गावातील सर्व पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, लोकांची सेवा, त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या लोकांना सुद्धा वारणा दूध संघामार्फत आम्ही टँकर मागवलेले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी एक्स्ट्रा लाईटिंग करून प्रोटेक्शन केलेलं आहे. तसेच मागल्या 2 दिवसापासून आम्ही गावातील सर्व CCTV कॅमेरे व्यवस्थित करून कॅमेऱ्यावाईज ग्रामपंचायतमध्ये आम्ही त्याचं रूपरेषा कशी भेटेल आणि आपल्याला कुठं काय होतं हे कळेल यासाठी आम्ही ते केलेलं आहे. उद्या ज्या कुस्त्या होणार आहेत आंतरराष्ट्रीय कुस्त्या, त्या आपल्या तळे परिसरामध्ये जे आंतरराष्ट्रीय मैदान 2-3 वर्ष आहे त्या मैदानात होणार आहे, तिथेही आम्ही CCTVचं प्रोटेक्शन दिलेलं आहे. तसेच गौतमीचा कार्यक्रम जो होणार आहे त्या कार्यक्रमासाठी तर अभूतपूर्व गर्दी होणार आहे. आमच्या जिल्ह्याचे SP साहेबांनी आम्हाला परमिशन दिल्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप मोठं सहकार्य केलं आहे आणि त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या CCTV कॅमेरे, आमचे CCTV कॅमेरे, आमचे स्वयंसेवक आणि त्यांचे सगळे फौजफाटा 16 तारखेला कोल्हापूरमध्ये येणार आहे. तर गौतमी पाटलांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचाही सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. कुठेही अडचण असेल तर माझ्या गावातील लोक माझ्यापर्यंत पोहोचतात आणि ती अडचण आम्ही 10 मिनिटात आमच्या सगळ्या टीममार्फत सोडवली जाते. असंच सहकार्य, असंच ग्रामस्थांचं पाठबळ आमच्या नेत्यांच्या पाठीमागं, आमच्या पाठीमागं कायम राहावं. या देवाचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं कायम राहावे एवढी मी या यात्रेनिमित्त सर्वांना एवढी अपेक्षा करतो देवाकडनं आणि सर्वांना परत एक वेळ शुभेच्छा देतो. थांबतो. तर तुम्ही पाहिलं जाता की कशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा एक व्यवस्था राबवलेली आहे. CCTV कॅमेरे असतील किंवा पाण्याची व्यवस्था असेल, येणाऱ्या भाविकांना किंवा येणाऱ्या जे भाविक लोक बाहेरून येणार आहेत यांच्यासाठी सुद्धा एक चांगली व्यवस्था त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली आहे. मी दिलीप मध्ये M24 तास सांगली.